केरळचे अपडेट आपण बघणार आहोत, पण अश्विन, पश्चिम बंगालमध्ये एक मोठी बातमी आहे. पश्चिम बंगालमध्ये आता आणखी आघाडी वाढलेली आहे भाजपची. 5 जागा फक्त राहिलेल्या आहेत. 5 जागा बहुमतापासून भाजप दूर, तर तृणमूल पुन्हा एकदा डबल डिजिट मध्ये म्हणजे 99 वर आलेलं आहे. भाजप मात्र पुढे जाते. 142 ठिकाणी भाजपाने आघाडी घेतली आहे आणि अजूनही अनेक जागा बाकी आहेत. पण तरी देखील सध्याची जी स्थिती आहे त्यानुसार बहुमतापासून केवळ 5 जागा दूर आहे आता भाजप, आणि त्याच्यामुळे भाजपचं इकडे सरकार येणार, सत्तांतर होणार अशी सध्याची स्थिती. रजत, जवळपास 247 कल समोर आलेले असतानाच आता भाजप मुसंडी मारताना दिसते. भाजपची सत्ता येणार हे आता आकडेवारी वरून तरी दिसते. 245 पैकी 142 ठिकाणी भाजप आघाडीवर. रजत, अश्विन, जसं जसं मतमोजणी पुढे जात आहे, निकाल बंगालचा आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेला आहे. आता 142 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा 100च्या खाली केलेला आहे. थोड्या वेळापूर्वी 118 अशी स्थिती होती, तिथून भाजपने समोर आगेकूच केलेला आहे. मात्र तृणमूल काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे मतमोजणी जशी जशी पुढे जाईल, निकाल जो आहे तो आणखीन स्पष्ट व्हायला लागेल. जेव्हा पहिल्या फेरीचं मतदान झाला होता आणि त्याच्यानंतर अमित शहा यांनी बंगालमध्ये, कोलकातामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी पहिल्या फेजमधून जवळपास 110 जागा जिंकण्याचा आणि बंगालमध्ये 170च्या सुमारास जागा जिंकण्याचा दावा केला होता. आणि आताचा जो चित्र आहे तो त्याच दिशेने जाताना दिसत आहे. त्यामुळे जे भाजपचे श्रेष्ठी आहेत त्यांनी जो एक अंदाज व्यक्त केला होता, रणनीती आखली होती, त्याप्रमाणे भाजपचा जो डाव आहे तो बंगालमध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण अनेक वेळेला निवडणुकी संदर्भातले अंदाज बांधत असतं, आणि जे काही संघाकडून जी काही माहिती बाहेर येत आहे, संघाने भाजपसाठी बंगालमध्ये 163चा आकडा जो आहे तो सांगितलेला आहे, तो व्यक्त केलेला आहे. त्यामुळे भाजपला जवळपास त्याच दिशेने भाजपची वाटचाल सध्या सुरू आहे असं दिसतंय. जो अंदाज अमित शहानी व्यक्त केला होता किंवा जे संघातील सूत्र व्यक्त करतायत त्या दिशेनेच भाजपचा आकडा आपल्याला जाताना दिसतोय. बहुमताच्या उंबरठ्यावरती आहे सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अँटी इन्कम्बन्सीची खूप जोरदार चर्चा झाली. गेली 3 टर्म ते सतत सत्तेत आहेत. यावेळेला जवळपास त्यांनी 70 पेक्षा जास्त विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नव्हती, तरी सुद्धा टीएमसीचे अनेक मंत्री निकालांच्या बाबतीत सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. अँटी इन्कम्बन्सीचा हा मोठा फटका म्हणावा लागेल का? 15 वर्षापासून ममता बॅनर्जी जे आहेत त्या सत्तेमध्ये आहे, या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, आणि त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती नियमित स्वरूपामध्ये लागू पडतेच. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, अनेक वेलफेअर स्कीम्स, खास करून महिलांसाठीच्या स्कीम्स ज्या आहेत त्या ममता बॅनर्जीने चालू केल्या. त्यामुळे मागील काही निवडणुकांमध्ये त्यांची पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता त्यामुळे वाढली होती. मात्र 2021 ते 2026 जो काळ आहे याच्यामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यामुळे वेलफेअर स्कीमच्या माध्यमातून महिला जरी टीएमसी सोबत जोडल्या जात होत्या, तरी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्याच महिला मतदार जे आहेत त्या टीएमसी पासून दूर जात आहेत का? आजच्या निकालातून तो प्रश्न नक्कीच आपण त्याची चर्चा केली पाहिजे. जो आरजी कार, एक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत जो कोलकातामध्ये घटना घडली होती आणि त्याच्यानंतर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये एक तीव्र भावना निर्माण झाली होती. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि त्याच्याशिवाय SIR आहे किंवा इतर जे मुद्दे आहेत ते पण नक्कीच आपला प्रभाव टाकताना या संपूर्ण निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. रजत, मिडल ऑफ दिस इलेक्शन म्हणजे हे इलेक्शन जेव्हा अगदी पीक वरती होते तेव्हा संसदेचं विशेष अधिवेशन झालं, म्हणजे महिलांचा मुद्दा उपस्थित झालाय म्हणून त्याच अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक हे पारित झालं नाही. अर्थात त्याचं खापर विरोधकांवरती फोडलं गेलं. तर त्या एका फॅक्टरचा काही परिणाम जाणवला असल्याची शक्यता आहे का पश्चिम बंगालच्या आत्ताच्या कलांमध्ये? निश्चितच पश्चिम बंगालमध्ये जर महिला मतदारांचं आपण वर्गीकरण केलं तर ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम्स जे आहेत, अगदी दर महिन्याला जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पैसा दिला जातो, निधी दिला जातो, तसेच बंगालमध्ये त्याच पद्धतीच्या योजना आहेत. त्यामुळे ग्रामीण महिलांना तृणमूल काँग्रेससोबत जोडणाऱ्या त्या वेलफेअर स्कीम्स होत्या. मात्र पश्चिम बंगालमध्ये एक भद्र लोकही आहे, म्हणजे उच्च विद्याविभूषित जो शिक्षित बंगाली आहे, आणि खास करून शहरांमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होताच. आणि सोबतच बंगालची निवडणूक सुरू असताना जो संसदेचा अधिवेशन पार पडला आणि त्याच्यामध्ये महिला आरक्षणाचा विधेयक पारित होऊ शकला नाही, त्याच्यामध्ये काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेसची जी भूमिका होती ती निश्चितच मतदारांवर परिणाम करणारी ठरू शकते. महिला मतदारांवर परिणाम
रजत थांबवते एक मोठी बातमी, तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षानं शतक गाठलेलं आहे. कलांच्या बाबतीत विजय यांचा पक्ष शतकावरती पोहोचलेला आहे, सेंचुरी मारलेली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. सोमेश कोलगे जर आपल्या सोबत असतील. सोमेश, सेंचुरी मारलेली आहे विजय यांच्या पक्षानं. ज्ञानदा, विजय यांचा पक्ष सत्तेत येईल असं चित्र निर्माण झालेलं आहे प्राथमिक कलांमध्ये आणि निश्चितच अशी परिस्थिती देखील आहे. विजयनी तमिळनाडूमधील सगळीच पारंपरिक मतांची गणित समीकरणं बदलून टाकली असं चित्र निर्माण झालंय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना सुरुवातीला असं वाटत होतं की विजय AIDMK अण्णा द्रमुकची मतं घेईल आणि विजय हा केवळ एक मतं फोडणारा फॅक्टर ठरेल. विजय स्वतः विजयी होणार नाही किंवा विजयमुळे आम्हालाच फायदा झाला तर होईल असं द्रमुक आणि काँग्रेसला वाटत होतं. परंतु आत्ताची स्थिती पाहता द्रमुक आणि काँग्रेस हे दोघेही मागे पडलेले आहेत आणि अण्णा द्रमुक त्यांच्यापेक्षा पुढे गेलाय, जो NDAचा घटक पक्ष आहे. आणि विजय देखील